नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक उक्ती आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे, किंवा मन चिंती ते वैरी न चिंती. अशा उक्ती आहेत, अनेक आहेत. पण आज मी जो विषय घेतला आहे तो नेमका तसाच आहे. म्हणजे शत्रूच्या देखील मनात जे येणार नाही ते आपल्या मनात येतं, कारण आपण भेदरलेले असतो. चोरी आपल्या मनात असते. आणि हे अधिक तपशीलवार मला सांगणं आवश्यक वाटलं. याचं कारण, काल परवा जे दसरा मेळाव्याचं भाषण उद्धव ठाकरेंनी केलं त्यामध्ये त्यांनी धारावी विकासाचा विषय आणला होता. ही धारावी ही अख्खीच्या अख्खी आता अदानीच्या घशात घातली आहे. मला एक गंमत वाटली की अदानी समूहाकडे जे धारावीच्या डेव्हलपमेंटचं काम सोपवण्यात आलं ते घशात घालण्या इतकं सोपं नव्हतं. त्याची रीतसर टेंडर काढण्यात आली, त्याची माहिती सगळ्या जगाला देण्यात आली. सगळा व्यवहार खुला असताना अदानीच्या घशात घातलं असं उद्धव ठाकरे यांना वाटायचं कारण काय? तर आपण जे केलंय तेच सगळे लोक करत असतील असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हा आपण आपल्या अनुभवातून जग बघत असतो. उदाहरणार्थ 1 जुलैला तुम्हाला आठवत असेल, म्हणजे अजितदादांनी 2 जुलैला शरद पवारांचं नेतृत्व झुगारून राष्ट्रवादीतून 40 आमदारांसकट बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या बरोबर 24 तास आधी शिवसेना उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी एक प्रचंड मोठा लॉंग मार्च काढला होता, मेट्रो सिनेमापासून महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत. आणि तिथे भाषण करताना कुठल्या कुठल्या खरेदी विक्री किंवा टेंडरमध्ये किती किती टक्के खाल्ले गेले हे अगदी आकड्यांसकट सांगितलं होतं आदित्य ठाकरेंनी. हे इतक्या कोवळ्या वयात किती टेंडरमध्ये किती टक्के खाल्ले जातात हे आदित्य ठाकरेंना इतकं पटकन कसं कळलं, जे अनेक पत्रकारांना पण, ज्यांचं आयुष्य महापालिकेतलं सगळं कामकाज कव्हर करण्यात गेलं, त्यांना पण सांगता येणार नाही. इतके बारकावे आदित्य ठाकरे सांगू शकले, कारण यापूर्वी कित्येक वर्ष आदित्य ठाकरे यांचं अख्खं बालपण, समज येण्यापर्यंतचं वय हे महापालिकेचे व्यवहार घरातच होताना बघितलेलं आहे. त्यामुळे कुठल्या व्यवहारात किती टक्के असतात हे त्यांना नेमकं माहिती होतं. त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे. आपण जे बघितलं, घरात अनुभवलं, तेच गेल्या 1.5-2 वर्षामध्ये प्रशासकीय कामामध्ये किंवा महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्या अधिकारामध्ये दिली गेलेली कामं, घेतले गेलेले निर्णय याच्यात पण तशीच टक्केवारी असणार असं आदित्य ठाकरे यांना वाटणं बिलकुल स्वाभाविक आहे. अगदी स्वाभाविक आहे, काय चूक आहे असं मी म्हणत नाही. कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे. अरे, तो घेऊन गेला, सत्ता माझ्याकडे असती, माझेच वडील मुख्यमंत्री असते तर ही सगळी टक्केवारी आपल्याकडे आली असती. आदित्य ठाकरे एक विसरतात की तुमचेच वडील मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली होती. 2 कोटी रुपये कॅश रक्कम घेतली गेली. त्यांनी किती मालमत्ता खरेदी केल्या, काय काय व्यवहार झाले याचा त्या धाडीनंतर गवगवा झालेला होता. आणि महापालिकेचे प्रशासक नसताना होणारे सगळे व्यवहार, आर्थिक व्यवहार हे स्थायी समितीकडून होतात. आणि त्या स्थायी समितीचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असे यशवंत जाधव होते. आणि त्यांच्या घरी सापडलेल्या डायरीमध्ये मातोश्री असा 2दा उल्लेख आहे. आणि मग इथे कळतं की आदित्य ठाकरे जे आहेत त्यांना ह्या सगळ्या विविध महापालिकेच्या कारभारामध्ये, कामकाजामध्ये, कामं देण्यामध्ये, टेंडर देण्यामध्ये, निर्णय घेण्यामध्ये किती आणि कशी टक्केवारी असते हे इतक्या कोवळ्या वयात का कळलं हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे समजू शकतं मित्रांनो. आणि मग ह्याचं कारण लक्षात घ्या
की हा व्यवहार झाला, या व्यवहारात याचं टेंडर इतके शेकडा कोटी आहे, 500 कोटी आहे, 200 कोटी आहे, 1000 कोटी आहे, तर त्याच्यातून 2%, 60%, 2.5% या हिशोबाने किती रक्कम निघाली असती हे फटाफट कळतं. पण जो त्या अनुभवातून गेलेला असतो त्याला कळतं. तुम्हाला मला ते कळायला 2-2 जन्म घ्यावे लागतील मित्रांनो. आणि म्हणून 2 जुलैला आपलं 1 जुलैला आदित्य ठाकरे यांनी महापालिकेवर येऊन जो धक्का देण्याचा मोर्चा काढला, त्यामध्ये वापरलेली भाषा हे त्यांच्या मनात चमकलेलं चांदणं होतं. त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्या पिताजींनी शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात केली. दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख उबाठा यांनी धारावी ही कशी अदानीच्या घशात घातली गेली असा आरोप केला. त्यांचं नुकसान होऊ दिलं नाही. हे बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की अदानी यांच्याकडे ती रिडेव्हलपमेंट सोपवल्यानंतर त्या व्यवहारातले बारकावे काय आहेत, त्यांना काय अटी घातल्या आहेत आणि अदानी समूहाकडून काय अटी सरकारला घातल्या गेल्या आहेत, याचा तरी अभ्यास उद्धव ठाकरे यांनी केला आहे का? तो नक्की केलेला नसेल. पण अशा विषयामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये आपण आणि आपल्या अत्यंत निकटवर्ती विश्वासू सहकाऱ्यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये काय काय केलं आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधण्यापेक्षा खोक्यावर खोके खोक्यावर खोके असे टॉवर्स आपण कसे उभे केले हे उद्धव ठाकरेंना नक्की माहिती आहे. कारण ते खोके दिसायला टॉवर म्हणून उभे केले, त्याचा फोटो काढला, पण प्रत्यक्ष त्याच्यात माणसं जायची वेळ आली तेव्हा खोके आणि मनोरे ढसाढसा कोसळले. मित्रांनो, ज्यावेळेला अदानींच्या घशात घातली आणि तिथल्या नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असल्या गर्जना उद्धव ठाकरे करतात, तेव्हा त्यांना धारावी म्हणजे गोरेगावची पत्राचाळ वाटलेली आहे का? गोरेगावची पत्राचाळ वाटली का? कारण लक्षात घ्या मित्रांनो, गोरेगावची पत्राचाळ जे तिथे मूळ रहिवासी होते त्यांना रस्त्यावर फेकून देऊन तिथे रिडेव्हलपमेंट झाली आहे. बाहेरून आलेले आणि रोख पैसे भरणारे आता त्या टॉवरमध्ये राहायला गेलेत, पण तिथले जे पत्राचाळ गोरेगावचे मूळ रहिवासी होते त्यांना आत्तापर्यंत जवळजवळ काय 10, 15, 16 वर्षामध्ये 700-800 कुटुंबांना पुनर्बांधणी झालेलं घर मिळू शकलेलं नाही. आणि त्याच प्रकारामध्ये उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे सेनापती संजय राऊत हे आर्थरोड तुरुंगामध्ये 100 दिवस राहून आलेत, जामिनावर बाहेर आलेत. तेव्हा धारावीच्या नागरिकांची चिंता नंतर करा, कारण धारावीचे नागरिक अजून रस्त्यावर येऊन पडलेले नाहीत, पण गोरेगाव पत्राचाळीतले रहिवासी अक्षरशः उन्हात पावसात उघड्यावर पडलेले आहेत, धाय मोकलून रडतायत. त्यांना घर मिळू शकलेलं नाही आणि तुमचा उजवा हात मात्र त्याच कारणास्तव तुरुंगात जाऊन पडलेला होता, जामिनावर बाहेर आलेला आहे. बोलायचं तर ते बोलायचं होतं की पत्राचाळीचा कसा अन्याय झाला आणि तो आम्ही केला, माझ्या अत्यंत विश्वासू सहकार्याने केला, त्याला 100 दिवस तुरुंगात जावं लागलं. आणखीन बरेच संजय राऊतांचे पराक्रम आहेत, मी त्या तपशिलात जात नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की पत्राचाळ म्हणून जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट झाला त्याच्या बैठकांमध्ये मुळात संजय राऊत यांनी जायचं कारण काय होतं? संजय राऊत भांडुपला राहतात, पत्राचाळ गोरेगावची आहे आणि बैठक कुठे होते तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. शरद पवार कोण होते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, गृहनिर्माण मंत्री होते. कोण होते? शरद पवार. गोरेगावच्या पत्राचाळीचं पुनर्बांधणी व्हायची होती, त्या निमित्ताने जे काही निर्णय घेतले जात होते त्यासाठी सरकारी जे सचिव वगैरे असतात त्यांना सुद्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बोलवून
बैठका घेण्यात आल्या, त्यात संजय राऊत जातात. ज्या वेळेला महाविकास आघाडी जन्माला सुद्धा आलेली नव्हती, शिवसेना आणि भाजप युती होती, अशा वेळेला पवारांनी बोलवलेल्या बैठकीसाठी संजय राऊत का गेले होते? भांडूपचे संजय राऊत गोरेगावच्या रिडेव्हलपमेंटमध्ये नाक कशाला खुपसतात? आणि बारामतीचे पवार गोरेगावच्या पत्राचाळीसाठी बैठका कशाला घेतात? आणि होतं काय शेवटी? होतं काय? कोणाला तरी एकाला अधिकार दिले जातात, ते अधिकार तो परस्पर तिसऱ्या कोणाला तरी विकतो, तिसरा कोणीतरी त्यासाठी बँकेकडून करोडो रुपयांचं कर्ज घेतो, ती बँक बुडवतो. PMC बँकचं काय? PMC बँक घोटाळा आणि गोरेगाव पत्राचाळ यांचे धागे दोरे सोयरीक जुळलेली आहे ना, सोयरीक जुळलेली आहे ना त्याची. त्याच PMC बँकेमध्ये घोटाळा करणारा जो गृहस्थ आहे, त्याच्याकडून 50 लाख रुपये अडचणीच्या वेळेला मदत म्हणून संजय राऊत यांच्या पत्नीला मिळतात. आणि त्याविषयी ईडीची चौकशी चालू झाल्यावर संजय राऊत एक रकमी ती रक्कम परत देऊन टाकतात, 50 लाख. हे सगळं उद्धव ठाकरेंना माहिती नाही. आपले निकटवर्तीय लोक काय करतायत हे माहिती नाही. आणि धारावीच्या रिडेव्हलपमेंटचं काम हे अदाणींना दिलं तर ते घशात घातलं, नाकातून घातलं की तोंडातून घातलं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती असतं. महापालिकेने रस्त्याची जी कामं सोपवली त्यामध्ये किती टक्केवारी आहेत हे सगळं आदित्य ठाकरेंना माहिती असतं. पण जेव्हा आपण मुख्यमंत्री होतो किंवा महापालिकेचा सगळा कारभार आपल्याच ताब्यात होता, त्यावेळेला तिथे टेंडर न काढता हजारो करोडो रुपये कोणाला दिले गेले. करोना काळामध्ये जे काय ते मोठी कोविड सेंटर उभारली, खिचडीची कॉन्ट्रॅक्ट दिली, त्यामध्ये 32 कोटी रुपये कुठलंही काम न करता आधीच ॲडव्हान्ससारखे दिले गेले. आणि त्यातून परत पैसे कोण राऊतांच्या भावाकडे जातात, कोण बहिणीकडे मुलीकडे जातात, हे सगळं उद्धव ठाकरेंना माहिती नाही. जे धारावीला जाऊन अदाणीच्या घशात हात घालून बाहेर काढायला बघतात धारावी, ती अजून धारावी बाहेर आहे. आणि ती गिळायला अदानींनी अजून जबडा पण उघडलेला नाही. पण जबड्यातून पार जठरापर्यंत पोटात जाऊन पोचलेली गोरेगावची पत्राचाळ आहे, त्याकडे वळून बघायला सुद्धा उद्धव ठाकरे तयार नाहीत. उलट त्यासाठीच जो 100 दिवस तुरुंगात राहून आला त्याला सन्मानपूर्वक दसरा मेळाव्याच्या मंचावर बसवलं जातं. आणि तो तुरुंगात असताना ज्या ज्या सभा आणि संमेलनं झाली तिथे संजय राऊत हे नाव लावून रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. इतका घशात घालणाऱ्यांचा सन्मान, पत्राचाळ घशात घातली गेली ना कुठल्या तरी बिल्डरच्या, डेव्हलपरच्या. आणि परत गंमत लक्षात घ्या मित्रांनो, हा सगळा काय जो प्रकार झाला पत्राचाळीचा, ते प्रकरण किरीट सोमय्याने बाहेर काढलं नाही. ते प्रकरण विरोधी नेता असताना देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं नाही. उद्धव ठाकरे यांचेच एक दुसरे सहकारी अत्यंत विश्वासू रवींद्र वायकर यांनी गृहनिर्माण खात्याचा कारभार त्यांच्याकडे असताना जी एक तक्रार दिली होती रितसर गडबडीची, घोटाळ्याची, त्यावरून सगळं पत्राचाळ प्रकरण उघडकीला आलेलं आहे. आणि आपला एक सहकारी गुन्हा करतो, दुसरा सहकारी त्याची तक्रार करतो, याचा सुद्धा थांगपत्ता नाही. असे पक्षप्रमुख आहेत, त्यांचा पक्ष फुटणार आणि त्याचे तुकडे नाही होणार तर नेमकं काय होणार? आणि तेही स्वाभाविक आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझ्या कुटुंबाबाहेर माझी कुठलीच जबाबदारी नाही, मग मी मंत्रालयात तरी कशाला जाऊ? याला उद्धव ठाकरे म्हणतात. किती विचित्र गोष्ट आहे बघा. म्हणून आणि हिम्मत बघा. उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात ना हिम्मत असेल तर मग एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, आणखीन कोण असो, त्या प्रत्येकाला तुमच्यात हिम्मत असेल तर. उद्धव ठाकरे यांच्या नेमक्या हिमतीचा अर्थ काय घ्यायचा तो असा घ्यायचा की आपल्याला संपूर्ण अज्ञान असताना त्या विषयामध्ये पांडित्य झाडायचं, याला उद्धव ठाकरे हिम्मत म्हणतात. बेछूट दिशाभूल करणारं धादांत खोटं बोलायचं
याला हिंमत लागते, हे मान्यच करायला पाहिजे. ती हिंमत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही आहे, हे मान्य करायला पाहिजे. मुद्दा असा आहे की अदानींच्या घशात घातली धारावी असं म्हणायचं तर अदानींच्या घशामध्ये आजपर्यंत अनेक गोष्टी घातल्या गेल्या. ते अगदी मुंद्रा बंदर तिथून अदानींचे मोठे प्रोजेक्ट सुरू झाले, इन्फ्रा प्रोजेक्ट. ते मुंद्रा बंदर आज चांगलं उभं आहे, चांगलं चालतंय. देशातले अनेक रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानकं यांची रिडेव्हलपमेंटसुद्धा अदानी ग्रुपकडे देण्यात आली आणि ती उभारून चालूसुद्धा शकलेली आहेत. दिवाळखोरीत गेलेले अनेक प्रोजेक्ट अदानी कंपनीने आपल्या डोक्यावर घेतले आणि चालवून दाखवलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पराक्रम काय तर 700 मराठी कुटुंबांना पिढ्यानुपिढ्या जिथे ते राहिले वाढले त्या घरातून बेघर करून रस्त्यावर आणून टाकलं आणि कुठच्या तरी बाहेरच्या लोकांच्या घशात ती गोरेगावच्या पत्राचाळीची जमीन घातली. अनेक जण त्या मराठी कुटुंबातले आषाढभूतपणे वाट बघत बघत मरून गेले. पहिले काही वर्ष त्यांना पर्यायी कुठे वास्तव्य करायचं तर भाडं मिळत होतं, आता ते सुद्धा मिळत नाही. इतक्या लोकांचे शाप लागतात ना, तेव्हा ते शाप तुम्हाला बाधतच असतात, भोगावेच लागत असतात. अदानीच्या घशात घातलं तर घशात जाऊ देणार नाही. अरे तुम्ही ज्यांच्या घशात घातले त्यात हात घालून ते बाहेर काढा. त्या 700 पत्राचाळीतल्या कुटुंब जे आहेत, देशोधडीला लागलेली आहेत, त्यांच्या डोक्यावर एक सावली निर्माण करा. जेव्हा त्याचा भबरा झाला तेव्हा तात्पुरता एक समारंभ आयोजित केला होता. जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माण मंत्री होते, त्यासाठी एक देखावा निर्माण केला. पुढे काय झालं? पुढे काय नाही झालं, सरकारच कोसळलं. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना एक सांगावं असं वाटतं की जसं तुम्ही समजता तसं नाही आहे. तुमच्या अनेक सहकाऱ्यांनी सुरू केलेले आणि धूळ खात पडलेले अनेक लहान मोठे गृहनिर्माण प्रकल्प रिडेव्हलपमेंटचे मुंबईमध्ये आहेत. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्याला चालना देण्याचा सुद्धा प्रयत्न तुम्ही केला नाहीत. ज्या वरळी मतदारसंघामधून तुमचे चिरंजीव निवडून आले त्या वरळीच्या कोळीवाड्याला त्या काय तो सागरी सेतू मार्ग वगैरे तिथे ते त्यांच्या मच्छीमाराच्या बोटी जर पुलाखालून खोल समुद्रात जाण्यासाठी जाणार येणार असेल तर त्याच्यामध्ये 2 खांबामधलं अंतर वाढवा, ही मागणी एक दिवस ढुंकून पण तुम्ही बघितली नाहीत. जी नवा मुख्यमंत्री आल्यानंतर 4 महिन्यात तो विषय निकाली लावू शकतो, 8 महिन्यामध्ये. आणि तुम्ही अदानीच्या घशात काय गेलंय बघताय. तुम्ही कोणाच्या घशात काय काय घातले ते सुद्धा जरा सांगा, बघा, तपासा. त्याचे आरोप होतात, त्याला उत्तर तरी द्या. किरीट सोमय्याने केलेल्या आरोपाला तुम्ही एकही आरोपाला उत्तर देऊ शकलेला नाही, पण त्यांनी केलेल्या आरोपावर कारवाया सुरू झाल्या. तुम्ही केलेल्या कुठल्याही आरोपाला शेंडा बुडका नसतो, त्याची चौकशी सुद्धा तुम्ही वेगवेगळे अधिकारी नेमलेत तरी होऊ शकली नाही, कारण त्याला काही आधारच नव्हता. आणि आता सुद्धा अदानीच्या घशात घातलं हा सुद्धा तितकाच बोगस बिनबुडाचा आरोप आहे, बिनबुडाचा आरोप आहे. तेव्हा उद्धव ठाकरे एक गोष्ट लक्षात घ्या, ही धारावी म्हणजे गोरेगावची पत्राचाळ नाही आहे. ही उचलली, कोणाच्या तरी घशात टाकली आणि त्याच्या बदल्यात आपला भाऊ, बायको किंवा मुलं यांच्या नाव्यावर खात्यात पैसे गुपचूप वळवून घेतले, असं प्रकरण नाही आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अदानी नावाची कंपनी काम करते आणि कुठलंही काम बुडीत गेले, नुकसानीत गेले असं झालेलं नाही. अगदी आंतरराष्ट्रीय कारस्थान करून त्यांच्या कंपनीचे शेअर कोसळण्याचा प्रयत्न झाला, तो सुद्धा त्यांनी व्यवस्थित हाणून पाडला आणि परत एकदा अदानी कंपनीचा शेअर बाजारात तेजीत चालतोय. ते आपण कोणाशी टक्कर घेतो हे पण लक्षात घ्यावं. आणि परत एकदा सांगेन की धारावी ही गोरेगाव पत्राचाळ नाही आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो.
आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.